नमस्कार मंडळी, चला तर आज आपण घरच्या घरी तांदळाचं पीठ कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर तांदळाच्या पिठापासून खूप साऱ्या रेसिपी बनवल्या जातात, जसं की उकडीचे मोदक, तांदळाची भाकर, तसेच अनेक कुरकुरीत पदार्थही बनवले जातात. हे पीठ 3 ते 4 महिने फ्रीज शिवाय आरामशीर टिकतं, अजिबात खराब वगैरे होत नाही. सुरुवातीला इथे मी 1.5 किलो रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. तर हे पहा 3 ते 4 पाण्यानं तांदूळ आपण छान असा स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि ते मी 10 ते 12 तास तांदूळ छान असा भिजवून घेणार आहे. जास्त वेळ भिजवेल तेवढंच आपलं पीठ छान असं बारीक तयार होतं. तांदूळ आपला किती छान असा भिजलेला आहे. फक्त आपल्याला चाळणीत काढून ठेवायची आहे. तास तांदळातलं पाणी छान असं नितळलेलं आहे. मिक्सरचं भांडं घ्यायचं आपल्याला, छोटं वालं, मोठ्या भांड्यामध्ये नाही करायचं, व्यवस्थित नाही बारीक होत. चाळण्यासाठी इथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मैदा चाळायची जी चाळण असते बारीक, ती चाळण आपल्याला घ्यायची आहे आणि छान असं मिक्सरवर फिरवून आपल्याला यामध्ये पीठ काढून घ्यायचं आहे. आणि छान असं पीठ आपलं बारीक बनलं जातं आणि पीठ याच पद्धतीने सर्व पीठ मी छान असं बारीक चाळून घेतलेलं आहे. 2 दिवस फॅन खाली असंच हे पीठ आपल्याला सुकवून घ्यायचं आहे. उन्हात सुकवायचं नाही, असं फॅन खाली नाही सुकवलं तरी चालेल, हवेत सुकवलं तरी चालेल. त्यामुळे पीठ आपलं छान असं कोरडं होतं, ओलावा पूर्णपणे जातो आणि पीठ छान असं टिकतं. तर या पद्धतीने या उन्हाळ्यामध्ये हे पीठ तुम्ही नक्की बनवून पहा.